तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इंग्लिश 40 वर्ड्स पर मिनिट या विषयातील आपण या ठिकाणी बिझनेस लेटर या ठिकाणी आपण या बिझनेस लेटरची आपण माहिती घेणार आहोत। तर त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला हा जो बिझनेस लेटर आहे तो या ठिकाणी आपल्याला जो खालती या ठिकाणी हा फॉर्मॅट दिलेला आहे, हा फॉर्मॅट आपल्याला काय करायचं आहे, इथं आपल्या राईट साईडला आन्सर शीटमध्ये आपल्याला या ठिकाणी टाईप करून घ्यायचं आहे। त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला कंपनीचं नाव जे आहे हे कंपनीचं नाव आपल्याला कॅप्स लॉक ऑन करून कॅपिटलमध्ये टाईप करून घ्यायचं आहे। त्याच्या खाली आपल्याला सगळं या ठिकाणी सिम्बा रोड हा कंपनीचा ॲड्रेस या ठिकाणी टाईप करून घ्यायचा आणि हा जो हे जे डबल डॉट दिले आहेत आपल्याला त्या ठिकाणी फक्त आपल्याला या ठिकाणी एक एंटर घ्यायचा आहे आणि 2च्या समोरचे जे आपल्याला 2 ॲड्रेस दिलेले आहेत ते आपल्याला फक्त टाईप करायचे, ते ॲड्रेस आपल्याला टाईप करायचे नाही, डायरेक्ट आपल्याला काय करायचं या ठिकाणी सब्जेक्ट आपल्याला या ठिकाणी टाईप करायचा आहे। 2 झाल्यानंतर डायरेक्ट आता सब्जेक्ट घ्यायचा या ठिकाणी टाईप करून घेतलेला आहे। त्यानंतर आता विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला काय करायचं आहे, या ठिकाणी आला आपण या ठिकाणी आपल्याला काय करायचं, टेलिफॅक्स जे आहे टेलिफॅक्स जवळ या ठिकाणी एक एंटर घ्यायचं आहे। पुन्हा रेफरन्स नंबर जवळ एक एंटर, 2च्या समोर एक एंटर, सब्जेक्टच्या समोर एक एंटर, डिअर सरच्या समोर एक एंटर या ठिकाणी घ्यायचं आहे। त्यानंतर युअर्स फेथफुली या ठिकाणी एक एंटर घ्यायचं आहे। त्यानंतर आता आपल्याला काय करायचं, इन्सल्ट आणि युअर्स फेथफुल याच्यामध्ये एक एंटर ठेवायचं आहे। असे आपण या ठिकाणी एंटर घेतल्यानंतर आता आपल्याला काय करायचं, युअर्स फेथफुली आणि या ठिकाणी फॉर IGM कॉम्प्युटर टायपिंग याच्यामध्ये आपल्याला किती 2 एंटर ठेवायचे आहेत। या ठिकाणी 1-2 एंटर या ठिकाणी ठेवून घ्यायचे आहेत। त्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, या ठिकाणी आपला जो पॅरेग्राफ आहे हा पॅरेग्राफ या पॅरेग्राफला आपल्याला काय करायचं, जिथं आपल्याला डॉट आहे या ठिकाणी एक एंटर घ्यायचा आहे। या ठिकाणी आता समजा इथं एक एंटर, देअरफॉर जवळ एक एंटर, इफ जवळ असे एंटर या ठिकाणी एक आपल्याला ब्लँक लाईन ठेवायची आहे। आपण काय करत होतो, इंग्लिश 30 लेटरमध्ये आपण सगळं चिटकून घेत होतो, तसं या ठिकाणी आपल्याला 40 लेटरमध्ये करायचं नाही। आपल्याला सगळं काय करायचं, आपल्याला या ठिकाणी आपला नवीन पॅरेग्राफ चालू झाल्यानंतर या ठिकाणी आपलं या ठिकाणी पॅरा चालू होताना आपल्याला या ठिकाणी एक ब्लँक लाईन ठेवायची आहे। त्यानंतर आता विद्यार्थी मित्रांनो, आपल्या या ठिकाणी झाल्यानंतर आता आपल्याला काय करायचं, आपल्या कंपनीचं नेम आहे, कंपनीचं नाव आपल्याला काय करायचं पूर्ण सिलेक्ट करायचं। कंपनीचं नाव पूर्ण सिलेक्ट केलं, याला बोल्ड करून घ्यायचं। बोल्ड केल्यानंतर याची फाँटची साईज जी आहे ही फाँटची साईज आपल्याला 24 ठेवायची आहे। त्यानंतर आता टेलिफॅक्स जो आहे टेलिफॅक्स डबल डॉटपर्यंत बोल्ड करायचा। त्यानंतर ईमेल पण आपल्याला या ठिकाणी डबल डॉटपर्यंत बोल्ड करून घ्यायचा आहे। पुन्हा या ठिकाणी आता आपल्याला काय करायचं, वेबसाईट डबल डॉटपर्यंत बोल्ड करायची आहे। त्यानंतर आता कंपनीचं नाव, कंपनीचा ॲड्रेस, त्याचा टेलिफॅक्स, ईमेल, वेबसाईट हे सगळं सिलेक्ट करायचं। याला पॅरेग्राफ या ऑप्शनवरती जाऊन याला सेंटर अलाइनमेंट द्यायची, कुठली सेंटर अलाइनमेंट द्यायची। त्यानंतर आता काय करायचं, डेटच्या समोर क्लिक करायचं। डेटच्या समोर क्लिक केलं या ठिकाणी आपल्याला किती कंपल्सरी 4 टॅब ठेवायचे, किती 4 टॅब, 1 2 3 4 असे 4 टॅब आपल्याला या ठिकाणी ठेवून घ्यायचे। त्यानंतर रेफरन्स नंबरच्या समोर या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं। त्यानंतर पॅरेग्राफवरती जाऊन याला आपल्याला काय करायचं, बॉटम बॉर्डर द्यायची। बॉटम बॉर्डर दिली त्यानंतर आता खालती यायचं। खालती आल्यानंतर आता सब्जेक्ट आणि रेफरन्स, सब्जेक्ट जो आहे तो आपण 30च्या लेटरमध्ये काय करत होतो, सब्जेक्ट आणि रेफरन्स पूर्ण बोल्ड करत होतो, तसं आपल्याला या ठिकाणी 40 लेटरमध्ये करायचं ना। आपल्याला सब्जेक्ट जो आहे, सब्जेक्ट आपल्याला काय करायचं, डबल डॉटपर्यंत बोल्ड करायचं। रेफरन्स आपल्याला डबल डॉटपर्यंत बोल्ड करून घ्यायचा आहे। पुन्हा त्यानंतर सब्जेक्टच्या समोरचा जो आपला फॉर्मॅट आहे म्हणजेच मॅटर आहे तो आपल्याला या ठिकाणी अंडरलाईन करून घ्यायचा आहे। रेफरन्स नंबरचा समोरचा पण तसंच आपल्याला या ठिकाणी अंडरलाईन करून घ्यायचं आहे। अंडरलाईन, बोल्ड आणि अंडरलाईन केलं त्यानंतर आता काय करायचं, सब्जेक्ट जो आहे सब्जेक्टला आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे। या ठिकाणी 3rd क्वेश्चन, यूज ब्लॉक स्टाईल फॉर पॅरेग्राफला ब्लॉक स्टाईल सांगितल्यामुळे सब्जेक्ट आणि रेफरन्स जशाच तसं ठेवायचं आहे। जर पॅरेग्राफला आपल्याला इंडेक्स स्टाईल सांगितले तर सब्जेक्टला 1 टॅब, रेफरन्सला 1 टॅब, या ठिकाणी अशी सब्जेक्टला 1 टॅब आणि रेफरन्सला 1 टॅब या ठिकाणी द्यायचं आहे। जेव्हा आपल्याला पॅरेग्राफला इंडेक्स स्टाईल सांगितलं तेव्हा, आता आपल्याला ब्लॉक स्टाईल सांगितल्यामुळे जशाच तसं ठेवायचं आहे। पुन्हा त्यानंतर आता आपल्याला कंपल्सरी ब्लॉक स्टाईल किंवा इंडेक्स स्टाईलला आपल्याला या ठिकाणी पॅरेग्राफमध्ये एक ब्लँक लाईन ठेवायची आहे। त्यानंतर आता आपल्याला काय सांगितलं, ब्लॉक स्टाईल सांगितल्यामुळे जशाच तसं ठेवलं आहे आपण। आपल्याला इंडेक्स स्टाईल सांगितल्यानंतर या ठिकाणी असे आपल्याला या ठिकाणी पॅरा पाडून घ्यायचे आहेत जेव्हा आपल्याला इंडेक्स स्टाईल सांगितल्यावर। आता आपल्याला ब्लॉक स्टाईल सांगितल्या मग त्यामुळे जशाच तसं ठेवायचं आहे। त्यानंतर खालती यायचं। खालती आल्यानंतर आता आपल्याला काय करायचं, V पासून ते आवर स्टँडिंग इथपर्यंत आपल्याला काय करायचं, सिलेक्ट करायचं। पॅरेग्राफ ऑप्शनवरती जाऊन याला जस्टिफाय करून घ्यायचा। हा पूर्ण आपला पॅरेग्राफ आपण जस्टिफाय करून घेतला। त्यानंतर आता आपल्याला काय करायचं, खालती यायचं।
खालती आलं या ठिकाणी आपल्याला काय सांगितलं, कंपनी शॉल बी ॲट द राईट हँड साईड सेप लेफ्ट इंडेड 3.5 अँड सेंटर अलाइनमेंट. आपण जसं 30च्या लेटरला युअर्स फेथफुलीचं सिलेक्ट करून या ठिकाणी वरती कर्सर दिला आहे. या ठिकाणी एक लेफ्ट इंडेड हा जो नाव आलं, लेफ्ट इंडेड नाव आलं का त्यानंतर आपण 3.5वर न्यायचं आणि याला पॅरेग्राफवर जाऊन सेंटर अलाइनमेंट द्यायची. सेम आपल्याला 30 सारखं. आणि त्यानंतर जर आपल्याला या ठिकाणी आपल्याला काय सांगितलं, या ठिकाणी जर आपल्याला लेफ्ट साईडला जर ठेवायला सांगितलं तर आपल्याला जशाच तसं त्या ठिकाणी ठेवायचं आहे. त्यानंतर आता आपल्याला या ठिकाणी आपलं लेटर आपल्याला काय करायचं, आपल्याला 2 कंपनीचे ॲड्रेस या ठिकाणी म्हणजेच कंपनीचे असू द्या किंवा व्यक्तींचे असू द्या, या ठिकाणी आपल्याला 2 ॲड्रेस दिले. ते 2 ॲड्रेस घेण्यासाठी आपल्याला काय करायचं, या ठिकाणी मेलिंग ऑप्शन म्हणून दिलं आहे. या मेलिंग ऑप्शनवरती जायचं. मेलिंग ऑप्शनवरती गेले का सिलेक्ट रिसिप्ट टाईप अ न्यू लिस्ट या ठिकाणी आलं. या ठिकाणी आपल्याला काय करायचं, 2 एंट्री घ्यायच्या आहेत. न्यू एंट्रीमध्ये जायचं, 1 2 एंट्री अशा 2 एंट्री आपल्याला घ्यायच्या आहेत. पुन्हा फर्स्ट नेममध्ये आपल्याला या ठिकाणी पहिल्या कंपनीचं नाव असू द्या व्यक्तीचं नाव या ठिकाणी टाईप करून घ्यायचं आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपल्याला पहिल्या कंपनीचं व्यक्तीचं नाव या ठिकाणी आपण या ठिकाणी फर्स्ट नेममध्ये टाईप करायचं. पुन्हा त्यानंतर ॲड्रेस लाईन 1मध्ये हा जो आपला ॲड्रेस लाईन 1 आहे हा टाईप करून घ्यायचा आहे. त्यानंतर ॲड्रेस लाईन 2मध्ये अहमदनगर या ठिकाणी ॲड्रेस लाईन 2मध्ये टाईप करायचं आहे. सेम आपल्याला खालचा पण ॲड्रेस तसाच टाईप करून घ्यायचा आहे. या ठिकाणी आपण दोन्ही कंपनीचे किंवा व्यक्तींचे या ठिकाणी आपण नाव आणि त्यांचा ॲड्रेस या ठिकाणी टाईप करून घेतला आहे. त्यानंतर आता आपल्याला ओके बटनावरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी आपल्याला इन्सर्ट मर्ज फील्ड्स यावरती यायचं. आपण आता या ठिकाणी पहिल्या वेळेस फर्स्ट नेम टाईप केलं, तर त्यामुळे पहिल्यांदा फर्स्ट नेम घ्यायचं, 1 एंटर घ्यायचा. त्यानंतर ॲड्रेस लाईन 1 घ्यायची, 1 एंटर. या ठिकाणी ॲड्रेस लाईन 2 घ्यायचं आहे. आपल्या सब्जेक्ट आणि ॲड्रेस लाईन 2मध्ये या ठिकाणी 1 एंटर ठेवायचं आहे. त्यानंतर आता आपल्याला काय करायचं, फर्स्ट नेम जे आहे फर्स्ट नेमला आपल्याला 1 टॅब घ्यायचा आहे. आता आपल्याला काय सांगितलं, ॲड्रेस ऑफ द ॲड्रेस इंडेक्स स्टाईल सांगितल्यामुळे आपल्याला फर्स्ट नेमला 1 टॅब, ॲड्रेस लाईन 1ला 2 टॅब, ॲड्रेस लाईन 2ला 3 टॅब घ्यायचे. जर आपल्याला या ठिकाणी ब्लॉक स्टाईल सांगितली तर आपल्याला या ठिकाणी जशाच तसं या ठिकाणी ठेवायचं आहे. आता आपल्याला इंडेक्स स्टाईल सांगितल्यामुळे फर्स्ट नेमला 1 टॅब, ॲड्रेस लाईन 1ला 2 टॅब, ॲड्रेस लाईन 2ला या ठिकाणी 3 टॅब घ्यायचे आहे. या ठिकाणी आपण 3 टॅब घेतले. त्यानंतर आता आपल्याला प्रिव्ह्यू रिझल्टवरती क्लिक करायचं आहे. प्रिव्ह्यू रिझल्टवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपला हा लास्टचा बघून घ्यायचा आहे. लास्टचा झाला आहे. आता आपल्याला काय करायचं, फर्स्टचा बघायचं. या ठिकाणी हा फर्स्टचा पण आला आहे. आता आपल्याला दोन्ही कंपन्यांचे म्हणजेच व्यक्तींचे नावे आणि त्यांचा ॲड्रेस या ठिकाणी आलेला आहे आणि आपला या ठिकाणी लेटर पण या ठिकाणी झालेला आहे. त्यानंतर आता आपल्याला सगळं लेटर आपलं पूर्ण फॉर्मॅटिंग आणि टायपिंग करून झाल्यानंतर या ठिकाणी आपल्याला फिनिश ऑप्शनवरती मेल मर्ज याच्यावरती या ठिकाणी क्लिक करायचं आहे. मेल मर्जवरती क्लिक केलं. या ठिकाणी आपल्या या ठिकाणी 2 एंटर 2 म्हणजे 2 लेटर येते त्या ठिकाणी. हा प्रकाश कराळे सरांचा आणि हा अमित माने सरांचा या ठिकाणी आपल्याला असे 2 लेटर आलेले आहेत. काय वेळेस विद्यार्थी मित्रांनो आपल्याला परीक्षेत 2 लेटर दाखवत नाही. त्यामुळं आपल्याला काय करायचं, 2-3 वेळेस मेल मर्ज बटनावरती क्लिक करायचं नाही. आपल्याला फक्त एकदाच मेल मर्ज बटनावरती या ठिकाणी क्लिक करायचं आहे. जर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा, तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑलवर सेट करा.